दशरथची तब्येत एकदम मस्त आहे, टाकाटक आहे आणि खटाखट आहे। तर मित्रांनो, लाईव्हच्या सुरुवातीला एक अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे। निर्मला रामदास कांबळे हे आपले दररोज लाईव्ह बघतात। निर्मला रामदास कांबळे हे आपलं दररोज लाईव्ह बघतात। शुभांगी सुनील शिंदे 51 रुपयाची मदत आलेली आहे, धन्यवाद। तर मित्रांनो, आज लाईव्हमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे मी। तर सोमनाथ रामदास कांबळे त्यांचीच मदत आलेली आहे। सोमनाथ रामदास कांबळे म्हणजे निर्मला रामदास कांबळे यांच्या वतीने 501 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे। तर मित्रांनो, हे आपल्या समाजकार्याला व दशरथ हॉस्पिटलला सतत मदत करत असतात। पण आज पुण्य आणि कर्म कसं आपल्या वाईट वेळेत किंवा आपल्या अडचणीत आपल्या सोबत येतं, हे जे एक जिवंत अनुभव तुम्हाला देतोय। पुण्य आणि कर्म आपल्या वाईट वेळेत कसं येऊन उभं राहतं, त्याचा एक तुम्हाला जिवंत अनुभव मी आता देतोय। तर मित्रांनो, निर्मला रामदास कांबळे राहणार यवत हुंडवडी यांचं म्हणजे हे आपल्या समाजकार्यात सदैव पाठबळ देतात, सदैव मदत करतात। तर त्यांचं नाव आहे निर्मला रामदास कांबळे, हे राहणारे आहेत यवत हुंडवडी। तर मित्रांनो, पैशाचं पर्स 2 दिवसापूर्वी हरवलं होतं। पैशाचं आणि सोनं असलेलं पर्स 2 दिवसापूर्वी हरवलं होतं। तर त्यांनी मनात भावना केली, देवा माझं पैसे आणि सोनं हरवलं, ह्याच्या हरवण्यापेक्षा जर मी दशरथ हॉस्पिटलला ते दिलं असतं तर ते जरा बरं झालं असतं। जर ते सापडलं तर मी नक्की दशरथ हॉस्पिटलसाठी किंवा दशरथसाठी मदत करेल। तर मित्रांनो, मनात ही भावना बोलल्यानंतर अवघ्या 4 तासात त्यांना शेताच्या रस्त्याला त्यांचं पर्स आणि त्यांचं सोनं सापडलं। 4 दिवसापूर्वी हरवलेलं सोनं आणि पैसे हे 4 दिवसापूर्वी हरवलं होतं। पण मनात एक भावना केली त्यांनी की पैसे हरवण्यापेक्षा दशरथच्या हॉस्पिटलला दिलं असतं तर ते खूप बरं पडलं असतं। तर खरंच आणि ही मनात भावना केली आणि शेताकडे जाताना 4 तासाच्या आत त्यांचे पैसे त्यांना सापडले। तर मित्रांनो, ह्याला म्हणतात पुण्य, ह्याला म्हणतात कर्म। आणि एवढं मोठं नुकसान होण्यापासून वाचणं म्हणजे आजच्या काळात सोपी गोष्ट नाही। तर त्यांचा फोन आला मला, सलमान भाऊ असं मी तुमच्या समाजकार्याला सदैव मदत पाठवतच असते, पण आज अजून एक 501 रुपये पाठवणार आहे। मी म्हटलं काय झालं अचानक असं का? तर ते म्हणले की माझे पैसे हरवले होते, माझं सोनं हरवलं होतं 4 दिवसापूर्वी। मग वैतागून आम्ही शांत बसलो। फक्त मनात मी म्हणले की जर पैसे हरवलेत, मी दशरथ हॉस्पिटलसाठी किंवा आश्रमसाठी जरी दिलं असतं तर लय परोपकार काम झालं असतं। तर देवाही जर सापडलं तर मी आणखीन त्यांना चांगली मदत करत राहील। असं बोलल्यानंतर शेताकडे जात असताना 4 तासात त्यांचं सोनं आणि पैसे सापडलं। तर खरंच निर्मला रामदास कांबळे ताई, तुमचं आभार व्यक्त करतो। आणि आमचं काय याच्यामध्ये नाही, तुमचं पुण्य तुमचं कर्म तुमच्या पाठीशी आलेलं आहे आणि नक्कीच तुमची हरवलेली वस्तू तुम्हाला सापडली हेच देवाचरणी प्रार्थना करतो। आणि तुमची 501 रुपयाची आज ही मदत आलेली आहे। तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। निर्मला रामदास कांबळे, मनपूर्वक आभार व धन्यवाद। तर राहुल काळे 21 रुपयाची मदत आलेली आहे, त्यांचंही धन्यवाद।